मी आज तुम्हाला एक जपानी मंत्र सांगणार आहे. हा मंत्र इतका अद्भुत आहे ना, मी स्वतः आधी टेस्ट केलेला आहे आणि मगच मी तुमच्यापर्यंत आणलेला आहे. तुम्ही हा मंत्राचा जप जितक्या वेळा कराल तितक्या फास्ट तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, हा जप केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये इतका छान बदल होईल आणि ते पण खूप कमी कालावधीमध्ये होईल. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, तरच तुमच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे. मी तुम्हाला त्या विषयाबाबतीत विस्ताराने काही गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की हे आपण कशासाठी, का, कधी, कशा पद्धतीनं वापरायचं आहे, याबद्दल तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. आपल्याला जसं कळतंय तेव्हापासून आत्तापर्यंत जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पाठीमागे वळून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीची नेहमी तक्रार करत आलेला आहात की माझं हे चांगलं नाही, माझं ते चांगलं नाही, माझ्या आयुष्यात ह्या गोष्टी चांगल्या नाहीत, त्या गोष्टी चांगल्या नाहीत. प्रत्येक बाबतीत आपण तक्रार करत आलेलो असतो आयुष्याच्या कोणत्याही एरियाजमध्ये. मग ती हेल्थ असो, रिलेशन असो, पैसा असो, जॉब असो, कोणत्या गोष्टी बाबतीत आपण नेहमी तक्रार करत आलेलो असतो आणि आपल्याला त्यात काही विशेष वाटतही नाही आहे. म्हणजे जे चांगलं नाही आहे त्याला चांगलं नाही म्हणायला काय हरकत आहे, असं आपलं बेसिक त्याच्यावरचं मत असू शकतं. पण तसं नाही आहे. आकर्षणाच्या सिद्धांताच्या नियमानुसार जर तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या ज्या गोष्टींवरती निगेटिव्हली फोकस करत आला होता त्याच त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आलेल्या आहेत आणि त्या पण अधिक तीव्रतेने. त्यामुळे हे तुमच्या लक्षात यायला हवं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींवरती निगेटिव्हली फोकस करताय किंवा तेच वारंवार बोलताय, तेच तेच तुमच्या आयुष्यामध्ये येतं. मग तुम्ही काही गोष्टींबाबतीत जेव्हा तक्रार करत असता तेव्हा त्या वाढीव स्वरूपात तुमच्या लाईफमध्ये येतात. म्हणजे समजा तुमच्याकडे पैशाचे प्रॉब्लेम्स असतील, तुमचा पगार वेळेवर होत नाही आहे, तुम्हाला जॉब नाही आहे, जॉब असेल तर पगार वेळेवर होत नाही आहे, पगार वेळेवर झाला तरी खर्च इतके असतात की पैसे खर्च होऊन जातात, महिन्याच्या शेवटपर्यंत तो पगार पुरतच नाही आहे आणि आपण तक्रारीचा पाडा वाचत असतो. मला सांगा, इतके वर्ष तुम्ही तक्रार करताय, तुमची परिस्थिती बदललेली आहे का? तक्रार करून कुणाची परिस्थिती बदललेली असते? तुम्ही म्हणाल मग ते इतकं सोपं आहे का? जे नाही आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे तो बोलायला नको का? पण बोलण्यामुळे होणार काय आहे? तुम्ही जे एनर्जी फील्डमध्ये राहता त्याचा नियमच असा आहे की तुम्ही जे बोलता, ज्याच्यावर फोकस करता ते तुमच्याकडे डबल होऊन येणार आहे. जर तुम्ही लॅकच्या भावनेमध्ये असाल, कमतरतेच्या भावनेमध्ये असाल, आपल्याकडे नाही आहे ह्या भावनेमध्ये असाल, या फ्रिक्वेन्सीमध्ये असाल, या व्हायब्रेशनमध्ये असाल, तर तुम्हाला तीच अवस्था प्राप्त होणार आहे. आता जी सध्या आपल्यावरती परिस्थिती आहे, आर्थिक बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत असेल, ती का आली आहे हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे हे कार्मिक पॅटर्न असेल किंवा आपले ब्लॉकेजेस असतील किंवा आपल्या धारणा असतील, आपले तसे विचार असतील. पण आता जे आहे ते बदलायचं कसं? जे आहे त्यातून बाहेर पडायचं कसं? हे जर आपल्याला करायचं असेल तर आपण त्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे ज्यामुळे आपल्याला आनंद वाटेल, ज्यामुळे आपली परिस्थिती सुधारेल. आपल्या आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी असतात की आपण त्याच्यावरती फोकस करून त्याच्याविषयी ग्रेटफुल असणं. म्हणजे जसं की तुमची तब्येत असेल, भलेही थोड्या तक्रारी असतील पण बाकीचे तरी ऑर्गन्स किंवा बाकीचे अवयव तरी ठीक आहेत तुमचे. तुमच्याकडे भलेही आता पैसा म्हणावा तसा नसेल, पण ॲटलिस्ट तुम्ही 2 वेळचं जेवण जेवू शकता, इतका तरी पैसा आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे कपाट भरून कपडे नसतील, वेगवेगळ्या फॅशनचे, डिझाईनचे कपडे नसतील, पण तुम्ही व्यवस्थित आरामदायी कपडे घालू शकाल इतके तरी तुमच्याकडे नक्कीच कपडे असतील. तुमच्याकडे थोडे तरी पैसे असतील, तुमच्याकडे एक छोटीशी तरी जॉब असेल, तुमच्याकडे राहायला एक छोटंसं तरी घर असेल, तुमची हेल्थ एकदम परफेक्ट नसली तरी ठीकठाक तरी असेल. विचार करा, ह्यातल्या गोष्टी कित्येक जणांच्याकडे काहीच नसतात. कोणाची तब्येत इतकी की ते अंथरुणाला खिळून राहिलेले असतात, त्यांना परावलंबित्व आलेलं असतं, दुसऱ्यांवर ते अवलंबून असतात. एकेकांच्याकडे नोकरी नसते आणि राहायलाही घरही नसतं, ते कुठेतरी म्हणजे अर्थात आपले भिकारी असतील किंवा आणि कोणी ज्यांना घर राहायला नसतं. कपाट तर सोडा, त्यांच्याकडे कपडे पण नसतात, ते कोणीतरी दिलेल्या कपड्यांवरतीच आयुष्य काढत असतात. अशा कित्येक गोष्टी आहेत. मी हे तुम्हाला वारंवार सांगायची गरज नाही आहे, पण मला एवढं सांगायचं आहे की तुमच्याकडे जे नाही आहे याच्यावर फोकस करण्याऐवजी तुमच्याकडे काय आहे याच्यावरती फोकस करा. आणि जेव्हा तुम्ही तुमच्यावर काय आहे याच्याकडे फोकस करता ना, तेव्हा तुमचं RAS ॲक्टिव्ह होतं. म्हणजे तुम्हाला अजून त्या गोष्टी दाखवायला लागतं की ठीक आहे, मी इतकी खुश आहे की मला राहायला एक छत आहे, घर आहे, छोटं का असेना पण घर आहे. मी अंथरुणाला तर खिळून राहिलेली नाही आहे, मी धडधाकट आहे, माझं मी स्वतःचं स्वतः करू शकते, इतपत तरी आपली तब्येत चांगली आहे. त्याच्यासाठी तुम्ही आभार माना. इवन तुम्हाला लाखोमध्ये किंवा कोट्यांमध्ये जरी तुम्ही कमवत नसला तर तुम्ही हजारोंमध्ये तरी कमवता. तुमच्या गरजा भागतील, तुमच्या घरच्यांच्या गरजा भागतील, ॲटलिस्ट तुमचं गरज भागतील एवढे तरी तुमच्याकडे पैसे असू शकतात, एवढी तरी तुमच्याकडे साधी जॉब असू शकते. त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल राहायला हवं. कारण जेव्हा तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ग्रेटफुलनेस दाखवता किंवा आभार व्यक्त करता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करता, तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी जास्त वाढायला लागतात. कारण हा नियम आहे, हा आकर्षणाचा सिद्धांत आहे, हा आकर्षणाचा नियम आहे
की तुम्ही जिकडे फोकस कराल आणि ज्या भावनेने फोकस कराल तेच तुमच्या आयुष्यामध्ये डबल होऊन येतं. मग जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, अडथळे आहेत, ब्लॉकेजेस आहेत, त्याच्याकडे जर तुम्ही त्याच भावनेने, त्याच निगेटिव्हिटीच्या इंटेन्शनने, कमतरतेच्या भावनेने जर तुम्ही बघत राहिला की माझ्याकडं नाही आहे, माझ्याकडं नाही आहे, मी इतका श्रीमंत नाही आहे, मी इतकी पुरेशी चांगली नाही आहे, माझे डोळे, माझं नाक, माझा चेहरा, माझे केस इतके म्हणावं इतकं चांगलं नाही आहे, म्हणजे तुम्ही कमतरतेच्या, लॅकच्या भावनेमध्येच असता. आपल्याला जे मिळालं त्याविषयी आपण का ग्रेटफुल असू नये? आपल्याकडं जे आता आहे ना, ते कुणाचं तरी स्वप्न असू शकतं. आपण जे आयुष्य जगतो ना, ते कुणाचं तरी स्वप्न असू शकतं. आपण पूर्ण दिसायला छान असतो, पण आपल्यात एखादा जरी थोडंसं इकडे-तिकडे असेल ना, तर आपण स्वतःला इतकं कमी समजतो. आपण हे विसरून जातो, की आपल्याकडं जे आहे, ते इतरांच्याकडं नाही आहे. कोणाची उंची फार कमी असते. कोण अति जाड असतं, कोण अति बारीक असतं. कोणाला टक्कल पण पडलेलं असतं. कोणाची हेल्थ एकदम खराब झालेली असते. कोणाकडे काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. मग आपल्याकडं जे आहे, त्याविषयी आपण का ग्रेटफुल असू नये? मी कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं, की तुम्ही जेव्हा तक्रार करत असता ना, तेव्हा तुमच्याकडे जे आहे ना, ते पण काढून घेतलं जातं. आणि जेव्हा तुम्ही ग्रेटफुल असता, आभार व्यक्त करता प्रत्येक गोष्टीचे, तेव्हा तुमच्याकडे जे नाही आहे ना, ते पण तुमच्याकडे यायला लागतं. तुम्ही म्हणाल, की मी कशाचे आभार मानू? माझ्याकडे असं काहीच नाही आहे, ज्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करू. तर मी म्हणेन, तुम्ही घेता तो श्वास, हवा, तुम्ही जिवंत आहात ते. तुम्ही आता मोबाईलद्वारे माझा जो व्हिडिओ बघताय, तर तो मोबाईल, त्याचे इंटरनेट, त्याच्यासाठी लागणारं चार्जिंग, त्याच्यासाठी लागणारं तुमच्या घरातली लाईट, ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही जेवलाय ना, तर ते जेवण, प्रत्येक गोष्टीसाठी आपण एकदम छोट्या-छोट्या गोष्टीपासूनही सुरुवात करू शकतो. खूप काही असतं आपल्याकडे. आपल्याला फक्त त्याची जाणीव नसते. आपलं कसं असतं ना माहिती आहे का? आपल्याकडे एक गोल ठरलेला असतो. माझ्याकडे इतकं नाही आहे, किंवा कुणाचं तरी बघून आपण आपल्या मनात एक विचार येतो आपल्या, की याच्याकडे ते आहे, पण माझ्याकडे ते नाही आहे. मग ते जे नाही आहे ना, तेच आपल्याला खलतं. तेच आपल्याला टोचतं, की हे माझ्याकडे नाही आहे, नाही आहे, नाही आहे, नाही आहे. आणि आपण अशा एका फ्रिक्वेन्सीला, लो फ्रिक्वेन्सीला जातो ना, नाही आहे, कमतरता, लॅक, माझ्याकडे नाही आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे. तेव्हा आपण इतक्या लो व्हायब्रेशनला, लो फ्रिक्वेन्सीला जातो ना, आपल्याला ते लक्षातही येत नाही. आणि हळू आपल्याकडून एक गोष्ट हिरावून घेतली जाते युनिव्हर्सकडून. युनिव्हर्स अशी परिस्थिती निर्माण करतं, युनिव्हर्स अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये आणतं, की आपल्याकडून जे आहे ते पण घेतलं गेलं जातं. मग ती जॉब असेल, कुठल्यातरी कारणामुळे आपली जॉब जाते, कुठल्यातरी कारणामुळे आपले पैसे बुडतात, कुठल्यातरी कारणामुळे आपली हेल्थ खराब होते, कुठल्यातरी कारणामुळे आपल्या नात्यांमध्ये कटुता येते, कुठल्यातरी कारणामुळे काही ना काहीतरी अशा गोष्टी घडतात. आणि हळू त्या गोष्टी आपल्याकडच्या निघून जायला लागतात. आणि आपल्याला हे लक्षातच येत नाही. आणि आपण म्हणतो काय, की हे असं कसं झालं? माझं नशीब खराब आहे. माझं नशीब फुटकं आहे. माझ्या बाबतीतच असं देव का करतो? किंवा माझ्या बाबतीतच असं का होतं? असं आपण नशिबाला किंवा इतर गोष्टींना, देवाला वगैरे दूषणं देत असतो. पण नाही, हे सगळं आपल्यामुळे झालेलं असतं. आपण कारणीभूत असतो या गोष्टींना. कारण आपण तशा लो फ्रिक्वेन्सीला आमंत्रण दिलेलं असतं. तुम्हाला जर हाय व्हायब्रेशनला जायचं असेल, हाय फ्रिक्वेन्सीला जायचं असेल ना, तर तुम्ही जितकं शक्य होईल तितकं आभार माना. तुमच्या चप्पलपासून, तुम्ही जेवण बनवत असलेल्या भांड्यांपासून, तुम्ही पीत असलेल्या पाण्यापासून, तुम्ही झोपत असलेल्या बेडपासून, तुम्ही गरमीमध्ये जे फॅन चालवता त्याच्यापासून, प्रत्येक गोष्टीसाठी, तुम्ही घातलेल्या कपड्यांपासून, तुम्ही श्वास घेताय, सोडताय त्याच्यासाठी, तुमच्या प्रत्येक अवयवासाठी तुम्ही धन्यवाद म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही धन्यवाद म्हणता, आभार व्यक्त करता आणि अगदी मनापासून करता, अगदी अवेअरनेसनं करता ना, तेव्हा तुमची परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. कारण तारीफ कुणाला नको असते, ॲप्रिशिएशन कुणाला नको असतं. समजा कोणीतरी तुमच्या घरात, एखादी तुमचे मित्र किंवा कोणतरी पाहुणे आलेत आणि तुम्ही त्यांना अप्रिशिएटच नाही केला, तुम्ही त्यांना घरी आत या म्हटलंच नाही, खायला प्यायला पाणी काही दिलंच नाही, त्यांच्याशी नीट बोललाच नाही, तर ते तुमच्याकडे येतील का? मग तसंच बाह्य गोष्टींचं पण आहे ना. जर तुम्ही फ्रिक्वेन्सी लेवलला, जर त्यांना त्यांच्याविषयी जर तुम्ही चांगलं मत नाही ठेवला, आभार नाही व्यक्त केला, तर ह्या गोष्टी तुमच्याकडे का टिकतील, का राहतील? तर जपानमध्ये एक अशीच टेक्निक आहे, ज्याचं नाव आहे आरिगातो, आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे धन्यवाद, आभारी आहे. आणि इंग्लिशमध्ये थँक्यू, हिंदीमध्ये शुक्रिया. इतर भाषा मला येत नाहीत, त्यामुळे मला इतकं माहिती नाही आहे. पण आरिगातो म्हणजे जपानीमध्ये थँक्यू बोलणं. ते लोकं इतके डाऊन टू अर्थ असतात. त्यांच्या देशावरती इतक्या वेळा काय काय प्रसंग आले, त्यातून ते उभे राहिले नेहमी. कारण त्यांच्याकडे एक शक्ती आहे, पॉवर आहे. क्वांटम फिजिक्स या विषयावरती किंवा ह्या सगळ्या विषयांवरती, एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टींवरती ते अभ्यास करत असतात. मसारा इमोटो नावाचे जे एक शास्त्रज्ञ आहेत, जपानी शास्त्रज्ञ, त्यांनी वॉटर टेक्निकची एक टेक्निक शोधून काढली होती. त्याच्याविषयी हवं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन. पण ते लोकं तिकडे ह्या गोष्टी फार यूज करतात. तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अरिगातो या शब्दाचा जर वापर करायचा असेल, तर तुम्ही तो कसा करायचा? अरिगातो म्हणजेच थँक्यू, आभार व्यक्त करणं, आभारी असणं, शुक्रिया.
तर जेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या सिच्युएशनसाठी थँक्यू हा शब्द वापरता आणि तो वारंवार वापरताना, तेव्हा ती परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. एका महिन्यापूर्वीपासून मी जपानी काही व्हिडिओज, लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दलचे व्हिडिओज बघत होते. कारण मला जाणून घ्यायचं होतं की तिकडं असं काही वेगळं शिकवलं जातं, तिकडे काही टेक्निक आहेत का, तिकडे काही गोष्टी अशा आहेत का ज्या आपल्याला शिकता येण्यासारख्या आहेत, तिकडचं काही मॅनिफेस्टेशनचे वेगळे वेगळे रूल्स किंवा टेक्निक असतील का. म्हणून मी बघायला गेले, तर त्याच्यामध्ये मला हा एक शब्द सापडला, हा मंत्र सापडला. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही अरिगातो ह्या शब्दाचा जेव्हा वापर करता ना, तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीसाठी किंवा आहे त्या गोष्टीसाठी, तेव्हा तुमची परिस्थिती बदलायला लागते, तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळायला लागतात. मी त्याचा वापर पैशासाठी केला होता. तुम्ही कोणत्याही कारणासाठी करू शकता. तब्येतीसाठी, तुमच्या नात्यांसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी. जेव्हा मी मनीसाठी केला होता, पैशासाठी केला होता, तेव्हा मला अमेझिंग रिझल्ट आले त्याच्यामध्ये. तर ते असं होतं की मी म्हणायचे की हे बघा, त्यांची जपानी भाषा आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतील अरेगातो मनी म्हणून. पण आपली एवढी छान मातृभाषा आहे, मराठी भाषा आहे, तर आपण आपण आभारी आहोत असं म्हणायला हरकत नाही. किंवा आपल्याला बोलीभाषा जी आता आपल्याला थँक्यू आपण म्हणतो, इंग्लिश शब्द वापरतो, जे आपल्याला जवळचे वाटतात आणि सोपे वाटतात, तर तुम्ही तेही म्हणू शकता. तर मी पैशासाठी जेव्हा मी थँक्यू डिअर मनी, थँक्यू डिअर मनी, थँक्यू डिअर मनी, थँक्यू डिअर मनी हा कंटिन्यू मी जप करायचे. म्हणजे कंटिन्यू हे माझ्या तोंडात असायचं, चांट करत राहायचे मी. म्हणजे मी जेवण करते, मी घरातली बाकीची सगळी कामं करते, काहीही करत असू देत, पण मी तेव्हा म्हणत राहायचे की कंटिन्युअसली माझ्या तोंडात असायचं. मी कुठे बाहेर गेले, खरेदीला गेले, भाजी आणायला गेले, काहीही असू देत, पण मी सतत हे वाक्य म्हणत राहायचे की थँक्यू मनी, थँक्यू डिअर 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 मनी. मग जेव्हा आपण थँक्यू म्हणतो, याचाच अर्थ आपण एका हाय व्हायब्रेशनला जातो. कारण आपल्याकडे काहीतरी आहे म्हणूनच ते असण्याबद्दलच आपण थँक्यू म्हणतो ना. जेव्हा आपल्याकडे काही नसतं तेव्हा आपण तर थँक्यू म्हणत नाही. म्हणजेच त्याचा अर्थ काय, आपण हाय व्हायब्रेशनला जातोय. तर हे ठरवून म्हणायचं आहे. भलेही आपल्याकडे पैशाची कमतरता असेल, पैसे नसतील तरीसुद्धा, किंवा कोणत्याही गोष्टीसाठी, नाती चांगली नसेल तर त्याच्यासाठी. तुम्हाला जॉब पाहिजे असेल आणि आता तुमच्याकडे जॉब नाही आहे, किंवा आहे तो जॉब तुम्हाला सोडून दुसरा जॉब करायचा आहे जो चांगला पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही मिळालेल्या जॉबसाठी तुम्ही थँक्यू म्हणू शकता. तर तुम्ही जेव्हा हे थँक्यू बोलता तेव्हा त्याचे हाय व्हायब्रेशनमध्ये तुम्ही जाता. आणि डिअर मनी म्हणजे तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला जेव्हा तुम्ही ॲप्रिशिएट करता, त्याची तारीफ करता, त्याला रिस्पेक्ट देता, त्याच्यावरती प्रेम व्यक्त करता, त्या थँक्यू म्हणता, तेव्हा ती अर्थात तुमच्याकडे येण्यासाठी, तुमच्याकडे टिकण्यासाठी, राहण्यासाठी ती नेहमीच तयार असेल. त्यामुळे मी हा 15 दिवस जप केलेला आहे. 15-20 दिवस मी जप केलेला आहे आणि मला त्याचा फायदा नक्कीच झालेला आहे. मग जेव्हा मी अशा काहीतरी गोष्टी एक्सपेरिमेंट करते आणि मला जेव्हा वाटते की मला जे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा मला एक्स्ट्रा काहीतरी मिळतंय आणि ते पण अनपेक्षितपणे, काहीतरी वेगळ्या मार्गाने, आणि तेही काही गोष्टी मी स्टार्ट केल्यानंतर जिकडनं मला यायचे होते पैसे, जे मला मिळणारच नव्हते, तेही मला पैसे आले. हा जो जप आहे तो मी कंटिन्यू करत आहे. पण मला असं वाटलं की मी तुम्हालाही सांगावं, कारण काही काही गोष्टी आपल्याला बाहेरच्या गोष्टी पण कळायला हव्यात. मला असं वाटतं की माझी जी फॅमिली आहे, म्हणजे तुम्ही माझी यूट्यूबची फॅमिली आहात, तर तुम्हालाही कळायला हवं की अशा छोट्या छोट्या गोष्टी करूनही आपण आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतो, मिळवू शकतो. म्हणून मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ खास घेऊन आलेली आहे. तर तुम्ही तुम्हाला कोणत्या एरियाजमध्ये प्रॉब्लेम आहे ते पहिल्यांदा फाइंड आउट करा. जसं की तुम्हाला रिलेशनसाठी करायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता, चांगल्या रिलेशनशिपसाठी थँक्यू, माझं हे नातं इतकं छान आहे त्याच्यासाठी थँक्यू, किंवा मला ह्या मिळालेल्या नवीन जॉबसाठी थँक्यू. तुम्ही हिंदी, इंग्लिश, मराठी तुमची जी भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता, डझंट मॅटर. पण तुम्ही त्या इमोशननं म्हटलं पाहिजे, तुम्ही त्या सॅटिस्फॅक्शननं म्हटलं पाहिजे, किंवा तुम्ही त्या हाय एनर्जीनं, हाय व्हायब्रेशननं तुम्ही म्हटलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही असं करता ना, तेव्हा असे मोल्ड तयार होतात. असं काही ना काहीतरी घटना घडायला लागतात की तुम्हाला जे हवं आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी माध्यम, आणि ते कुठून येतं, कसं येतं, हे ह्याच्याशी आपलं काही देणं घेणं नसतं. ते हे कसं होईल, इतकं हे सगळं खराब झालेलं आहे, ते कसं चांगलं होईल, याचा विचार करण्याची आपल्याला काहीच गरज नसते. ते ऑटोमॅटिक कसं चांगलं होईल आणि काय होईल आणि तुमच्यापर्यंत ते कुठल्या वेमध्ये येईल हे युनिव्हर्सच ठरवतं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि आरिगातो या शब्दाचा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वापर करा. तुम्ही शक्य होईल तेवढं याचा जप करा. तुम्ही माळेवरती जरी केला तरी पण चालू शकतं. तुम्ही बसता उठता काही तुम्ही कामं करता करता जरी तुम्ही केलं तरी चालू शकतं. तुम्ही काउंटकडे हवं तर लक्ष देऊ नका, काउंटिंगकडे, कारण भावना महत्त्वाच्या आणि तुमचं रिपिटेशन महत्त्वाचं. तेव्हा तुम्ही सतत ह्या जेव्हा गोष्टी बोलत असताना तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड पण रिप्रोग्राम होतं आणि तुम्हाला हवी आहे ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आधीच माहिती असते. तर तुम्ही जेव्हा त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहता किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करता, तेव्हा ती कोणत्या ना कोणत्या रास्त्याने तुमच्यापर्यंत नक्कीच येते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा.
ज्याच्यामुळे तुम्हाला मी जे व्हिडिओ बनवते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला ते पाहता येतील. आणि इतकंच नाही आहे, जे तुमच्या लाईफमध्ये जी लोकं आहेत, जे अशा काही अवस्थेमधून जात आहेत, जे डिप्रेशन असतील, निगेटिव्ह थिंकिंग असेल, एन्झायटी असेल, काही सुचत नाही आहे, काहीच मार्ग दिसत नाही आहे, असं काही असेल कोणाच्या लाईफमध्ये, किंवा इवन याच्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनाही तुम्ही पाठवू शकता. तुम्ही शेअर करा. कारण मला असं वाटतं की मलाही कुठून जेव्हा ह्या गोष्टी कळाल्या ना, तेव्हा मला ह्याचा काहीतरी फायदा झाला. तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी आलेल्या आहेत तर तुम्हाला याचा फायदा होईल. आणि तुमच्यामुळे जर कुणाचा इतरांचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे ना. तर तुम्ही 15 दिवस किंवा 1 महिन्याचं चॅलेंज घ्या आणि हे अरिगातो टेक्निक जे आहे किंवा हा जप आहे, हा मंत्र आहे, हे तुम्ही चांट करायचं आहे, जप करायचा आहे 1 महिना तरी ॲटलिस्ट, आणि तुम्ही मॅजिकल रिझल्ट बघायचे आहेत. खूप अद्भुत रिझल्ट आहे याचा. थँक्यू सो मच. अरिगातो.